आज अकोले तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी महायुती सरकारचा जो काय अध्यादेश आहे याच्या विरोधात म्हणजे महायुती सरकारने जो काय आदिवासींच्या निर्णयात्मक जो GR काढला त्या GRच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी अकोले तालुक्यातील आदिवासी कार्यकर्त्यांनी विशेष म्हणजे अमितदादा भांगरे यांच्या कार्यकर्त्यांनी जो काय GR काढला गव्हर्नमेंटनी सरकारने त्या GRचा या ठिकाणी जाळून निषेध केला जातो आहे आणि निषेध करण्याचं कारण एकमेव आहे की पेसा जर भरती झाली पाहिजे आणि आदिवासींचा न्याय हक्क मिळाला पाहिजे त्या निर्णयास्तव हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। विशेष म्हणजे त्यांचा जो काय GR होता तो GR या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी जाळून टाकलेला आहे आणि त्याचं कारण एकमेव असं की आम्ही आदिवासी जरी समाजातील लोक असलो परंतु सरकारने काढलेला GR आम्हाला मान्य नाही। कित्येक दिवस झाले पेसा भरतीतील जे काय परमनंट भरती आहे ती परमनंट भरती या ठिकाणी गव्हर्नमेंट सरकारने केलेली नाही। परंतु आज याच उद्देशाने बघितलं गेलं तर उद्या अकोले तालुक्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अकोल्यामध्ये येत आहे। थोडंसं त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया जे काय आज निषेध केला जातोय, कागद जाळले जातात, GR जाळला जातो, काय सांगाल थोडक्यात? हा शासन निर्णय 5 तारखेला महाराष्ट्र शासनाने काढला होता आणि हा शासन निर्णय काढण्याच्या पूर्वी पूर्ण महाराष्ट्र राज्याने देशाने बघितलं की महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब यांना विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी मंत्रालयाच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी मारावी लागली। त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत आम्हाला अशी अपेक्षा होती की झिरवाळ साहेबांच्या प्रामाणिक प्रयत्नाला मुख्यमंत्री आणि त्यांची सगळी टीम जी आहे ती सकारात्मक असा प्रतिसाद देईल, पण आमचा अपेक्षा भंग झालेला आहे। आमची मागणी काय होती? पेसा आंदोलकांची मागणी अशी होती की 17 संवर्गातील जी पेसा भरती आहे तिची भरती करा, याचा अर्थ ती मानधन तत्वावर आणि चिल्लर पगार घेण्यासाठी नाही तर त्यांचा तो अधिकार होता परमनंट नोकरी जे कायद्याने आम्हाला दिलंय तेच आम्ही तुमच्याकडून मागतोय। आम्ही तुमच्याकडून काही मागत नव्हतो, पण तुम्ही पेसा भरतीला फाटा फोडला आणि पेसा भरतीला फाटा फोडून आणि जवळपास 17,000च्या आसपास ज्या पदांवरची जी भरती आहे ती भरती तुम्ही कंत्राट पद्धतीवर मानधन तत्वावर आज राजूर या ठिकाणी आदिवासी समाजाचा मेळावा झाला। त्या ठिकाणी डॉक्टर किरण लामटे यांनी स्वतः सांगितलं गेलं की जी लोकांनी आदेश केले होते किंवा उपाययोजना केल्या होत्या त्या लोकांना आपण घेतलेलं आहे, कंत्राटी जरी असलं तर आम्ही कायमस्वरूपी तो कायदा करणार आहोत, कायमस्वरूपी त्यांना नोकरी घेण्यात जाणार आहे। काय सांगाल याबद्दल? पुढच्या 4-8 दिवसामध्ये आचारसंहिता लागते आणि अशा कितीतरी वेळेस आपल्याला अनुभव असेल की एकदा की आचारसंहिता लागली की शासन निवडणुकीच्या अगोदर फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी अशी कुठला तरी निर्णय घेतं आणि एकदा का निवडणूक झाली की पुन्हा मात्र त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही, असा आपला सगळ्यांचा अनुभव आहे। उद्या अकोले तालुक्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार येतात किंवा म्हणजे त्यांच्या पार्श्वभूमीवर हे कुठंतरी आदेश जाळला जातोय, काय सांगाल? खरं तर राज्य सरकार हे आदिवासी समाजाला भूलभुलैया करून हे इलेक्शन फक्त पुढं करून पाहत आहे आणि म्हणून हा जो काही आम्ही या ठिकाणी जो काही GR जारला आहे, अनेक वेळा आंदोलनं, संघर्ष, मोर्चे, उपोषणं झालेत, परंतु या सरकारनं आत्तापर्यंत जो काही न्याय मिळायला पाहिजे तो न्याय मिळाला नाही आणि म्हणून उद्या सकाळी याच ठिकाणी जो GR आम्ही जाळला आहे, जरी आदिवासी समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी शेकडो जमा झाले नाही तरी मी स्वतः एकटा ह्याच ठिकाणी उभा राहून ज्यावेळेस अजितदादांची गाडी या ठिकाणावरून येणार आहे त्यावेळेस त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। खरं तर मी जाब विचारणारा इतका मोठा कार्यकर्ता नाही, परंतु माझ्या समाजावर होत असलेला जो अन्याय आहे तो अन्याय आम्ही होऊन देणार नाही। निश्चित वर्तमानपत्राच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून आम्ही आमचं म्हणणं त्यांना मांडणार आहोत। आज बघितलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये अकोले तालुक्यामध्ये आदिवासी समाज आहे, उद्या अजित पवार येणार, काय तुमची काय भूमिका राहणार? उद्या अजितदादा या ठिकाणी येत आहेत, परंतु अजितदादांना माझं एकच सांगणं असेल की आपण हा GR त्वरित रद्द करावा आणि कायमस्वरूपी आमच्या आदिवासींच्या जशा सर्वसामान्य जनरलच्या नोकऱ्यांना कायमस्वरूपी मानधनावर घेतलं गेलं, त्यांना कायमस्वरूपी वेतनावर घेतलं गेलं, तसंच आमच्या आदिवासींनासुद्धा कायमस्वरूपी वेतनावर घेतलं जावं एवढंच मी त्यांना सांगू इच्छितो। अजितदादा पवार उद्या अकोल्यामध्ये येतात एक महिला म्हणून, कारण बघितलं गेलं तर पेसाचा कायदा महत्त्वाचा आहे, आदिवासी समाज जो अन्याय होतो, काय भूमिका उद्या राहणार तुमची? माननीय अजितदादा पवार उद्या अकोल्यात येतात, त्यांना माझं सांगणं असं आहे की तुम्ही लाडकी बहीण जी म्हणता
मला सांगणं म्हणजे कशा स्वरूपात देणार आहे? आज तुम्ही इथं जी आर जाळला, कित्येक वेळा तुम्ही निवेदनं दिली, उद्या ते स्वतः येतात, त्यांच्या समक्ष काय जर करणार? इथं जर आले तर हा जी आर आम्ही जो जाळला आहे तर त्यांनी हा जी आरचा जाळण्याचा जो उद्देश होता आमचा तो प्रथम मुद्दा त्यांनी तिथे घ्यायला पाहिजे आणि आमचा आदिवासी अन्याय त्यांनी दूर केला पाहिजे. हा मुद्दा प्रथम त्यांनी भाषणात घेतला पाहिजे की मी हा जी आर जो काढलाय खोटा की तुम्हाला कंत्राट भरती न करेल तो त्याचं आश्वासन न देता आम्हाला खात्रीशीर आश्वासन देऊन आमची पोरांची भरती हे कायद्यानुसार नियमानुसार झालीच पाहिजे ना. नक्कीच उद्या अजित पवार या ठिकाणी येत आहे आणि अजित पवार उद्या या ठिकाणी येतात, तर त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे काय कार्यकर्ते आहे, या कार्यकर्त्यांनी शासनाचा जो काय जी आर आहे या ठिकाणी जाळलेला आहे. नक्की उद्या बघूया ही सर्व कार्यकर्ते मंडळी उद्या अजित पवारांच्या समर्थनार्थ या ठिकाणी महात्मा फुले चौकामध्ये जमून आणि त्यांना जाब विचारणार आहेत. नक्की काय होतं याच्या आमच्या अकोले तालुक्याचं संपूर्ण लक्ष लागून आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जरी या ठिकाणी महात्मा फुले चौकामध्ये कागद जाळली तर काही विपरीत घटना घडू नये म्हणून लगेच पोलीस प्रशासन, अकोले तालुक्यातलं पोलीस प्रशासन या ठिकाणी आलं आहे आणि नक्कीच या कार्यकर्त्यांना आता थोडा जाब विचारला जात आहे. काय होतं आहे आपण बघूया, कारण विनापरवाना किंवा विना आंदोलन एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी करणं कदाचित उचित नसावं म्हणून पोलीस स्टेशनला कोणीतरी माहिती दिली असावी आणि म्हणूनच लगेच अकोले तालुक्याचं पोलीस प्रशासन आता या ठिकाणी लगेच गोळा झालं. या कार्यकर्त्यांना आता या ठिकाणी जाब विचारण्यात येतो आहे. नक्कीच काय बरं उद्या जे काय या कार्यकर्त्यांनी किंवा ही जी काही मंडळी आहे ह्या मंडळींनी उद्या अजित पवार यांना या ठिकाणी जाब विचारण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे अकोले तालुक्याचा जे काही अगस्ती सहकारी साखर कारखाना आहे या ठिकाणी हेलिपॅड उतरेल आणि या हेलिपॅडवरून ह्यो जो रोड आहे अकोले तालुक्याचा जे कारखाना आहे सहकारी साखर कारखान्याची ही जी काही कमान आहे या कमानीपासूनच अजितदादा या ठिकाणी येणार आणि या ठिकाणी ही सर्व मंडळी उद्या कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी त्यांना जाब विचारणार. नक्की उद्या काय घडतं आहे यावर सगळं अकोले तालुक्याचं लक्ष लागून आहे. कोणतीही विपरीत किंवा काही घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासन खरं तर सतर्क आहे अकोल्यातलं. या कार्यकर्त्यांवर आता नजर ठेवून आहे. नक्की ह्या कार्यकर्त्यांनी उद्या एखादी गोष्ट घटना घडू नये म्हणून कदाचित हे पोलीस प्रशासन या ठिकाणी आलं असावं, हरकत नाही. परंतु जे काय वेळोवेळी जे काय अपडेट आहे हे अपडेट आम्ही राजयोगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. काही गोष्टी घडू नये म्हणूनच ह्या पोलीस प्रशासनाने लगेच त्याची नोंद घेतलेली आहे. तर हरकत नाही, सर्व डिबेट सर्व फुटेज आम्ही लाईव्ह स्वरूपामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल आवारीसह प्रतिनिधी संदीप दातखे, राजयोग न्यूज अकोले.